पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी समन्वय समितीच्या वतीनं मनापासून खूप खूप स्वागत। मित्र, आज आपण सर्वजण शासनानं महाराष्ट्रातलं प्राथमिक शिक्षण उद्ध्वस्त करण्याचा जो विडा उचललेला आहे आणि हे उद्ध्वस्त करत असताना आपल्यावर जाचक अटी, जाचक कायदे आपल्यासाठी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। त्याचा विरोध करून या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातलं प्राथमिक शिक्षण आपल्याला सगळ्यांना वाचवायचंय आणि हे वाचवत असताना शासनाकडे आपण सर्व संघटनांच्या वतीनं अनेक वेळा विविध प्रश्नांच्या अनुषंगानं आपण त्यांच्याबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न केला, आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, अनेक गोष्टी केल्या, पण शासन कोणत्याही प्रश्नाकडे टिम्मपणे बघतंय, त्याच्याकडे दुर्लक्ष करतंय। शासनात सेशन चालू आहे, या सेशन काळामध्ये आपल्या प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधावं या हेतून आपण आज महाराष्ट्रामध्ये समन्वय समितीच्या माध्यमातून भव्य मोर्चांचं आयोजन केलेलं आहे। सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण सर्वजण या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहात। आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं जे विषय आपण घेतलेले त्याच्यामध्ये प्राधान्यानं टीईटीची परीक्षा जी आपल्याला अनिवार्य करण्यात आलेली आहे, ही टीईटीची परीक्षा कसल्याही परिस्थितीमध्ये शासनाने रद्द केली पाहिजे आणि ती रद्द झालीच पाहिजे या भूमिकेची आपण सगळेजण ठाम आहोत। जोपर्यंत शासन तो निर्णय करत नाही तोपर्यंत शासनाच्या विरोधामध्ये या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण तीव्र संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही। त्याला सर्व संघटनांच्या सभासदांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी करून खरं तर आजचा मोर्चा यशस्वी केला। आज या ठिकाणी दोन्ही नेत्यांनी आपल्याला आजच्या मोर्चाच्या संबंधानं मार्गदर्शन केलेलं आहे, उन्नतीपासून बाजूला ठेवण्यात आलेला आहे। असे अनेक अन्यायकारक निर्णय या शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी लावलेले आहेत। वाढी आपला जो आजचा मोर्चा निघालाय यासाठी मनापासून सर्व शिक्षकांचं अभिनंदन करतो। खरोखर मी असा मोर्चा पाहिलेला आहे, शिक्षकांचं अधिवेशन असलं की अख्खं मंत्रिमंडळ त्या स्टेजवर असायचं, पण आज खरोखर सर्व संघटना एकत्रित येण्याची गरज का आहे? कारण खरोखर मंत्र्यांचा आवाज, मंत्र्यांना जाग आणण्यासाठी सर्व संघटना एकत्रित येणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यामुळे या सर्व संघटना एकत्रित आल्या त्याबद्दल सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। सिद्धेश्वर पुस्तके, कोषाध्यक्ष अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, आज महाराष्ट्र राज्यातील सर्व संघटनांच्या समन्वय समितीच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये या राज्यातल्या प्रलंबित शिक्षकांचे प्रश्न आणि शासनाची अन्यायकारक धोरणं या विरोधामध्ये शासनाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि शासनाचा निषेध करण्याच्या उद्देशानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हजारोंच्या संख्येनं आज मोर्चे निघालेले आहेत। आज सातारा जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि या मोर्चाला या राज्यातील व जिल्ह्यातील प्राथमिक ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची चळवळ सुरू असून या शिक्षकांच्यावर अनेक प्रकारची अन्यायकारक GR काढले जातात आणि अन्याय की त्याच्यामुळे पदोन्नत्या होत असताना सुद्धा जे टीईटी उत्तीर्ण आहेत त्यांनाच पदोन्नतीमध्ये निश्चितपणानं न्याय दिला जातोय। खरं तर नैसर्गिक न्यायानं पदोन्नतीची प्रक्रिया पार पडायला पाहिजे, पण तसं अजिबात होत नाही। आमची मागणी एवढीच आहे की 2010 पूर्वी सेवेत आलेले जे सगळे आमचे लोक आहेत त्यांना कसल्याही पद्धतीनं कसल्याही परिस्थितीमध्ये टीईटीची परीक्षा अनिवार्य करू नये, कारण त्यांच्यावर तो फार मोठा अन्याय आहे। कारण त्यानंतर जे लोक आले त्या सेवेमध्ये ते सगळे टीईटी करूनच आलेले आहेत। RTEच्या कायद्यानुसार जरी आम्ही विचार केला तरी 2010 पूर्वीच्या लोकांना टीईटीची आवश्यकता नाही। त्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करेन की या प्रश्नांमध्ये आपण तातडीनं लक्ष घालावं। राज्यभरातल्या ज्या प्रमुख संघटना आहेत त्या संघटनांची बैठक बोलवावी आणि त्याच्यामध्ये या प्रश्नांवर चर्चा करून ताबडतोब निर्णय घ्यावा आणि या महाराष्ट्रातला जो तणावयुक्त शिक्षक आहे तो तणावमुक्त शिक्षक करण्याचे प्रयत्न शासन स्तरावर व्हायला पाहिजेत। माध्यमातून हा प्रश्न अधिक गतीनं उचलून धरावा आणि आम्हाला सगळ्यांना न्याय मिळवून द्यावा एवढीच अपेक्षा निमित्तानं व्यक्त करतो आणि शासनाचा या सर्व अन्यायकारक गोष्टीसाठी जाहीरपणे निषेध करतो आणि थांबतो। धन्यवाद।